आज आपण फक्त एका रेक्टँग्युलर पीसने आपण लंच बॅग बनवणार आहोत, लंच बॉक्स बनवणार आहोत। तर मी इथे कपड्याला जे आहे ते नॉन वेन लावून घेतलेला आहे आणि क्विल्ट करून घेतलेला आहे। डिझाइन बघू शकता तुम्ही, मी क्विल्ट केलेला आहे हा पीस। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 13 बाय 29 इंच याचं मेजरमेंट आहे। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर इथे आपण 8 इंचावर असं मार्किंग करायचं आहे। असं 8 इंचावरती सरळ आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि ही लंच बॅग जी आहे ती बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे, कोणीही बनवू शकतं, इतकी सोपी पद्धत आहे ही। तर ही जी लाईन मी ओढलेली आहे ती आपल्याला आता कट करून घ्यायची आहे व्यवस्थित। तर अशा पद्धतीने सरळ लाईन पट्टीने तुम्ही अशी ओढून घेऊ शकता आणि ही लाईन आपल्याला कट करायची आहे। त्यानंतर जो पीस आपण कट केलेला आहे तो थोडा वेळ बाजूला ठेवूया, तो नंतर आपल्याला जॉईन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सरळ आपल्याला 4 इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि ही मार्किंग लाईन आपण एक सरळ अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। तर आपल्याला इथे चेन जॉईन करण्यासाठी आपण ही लाईन ओढत आहोत आणि ही लाईन आपण जी ओढलेली आहे ती आपल्याला आता कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही बॅग बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे। अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे चेन जॉईन करायची आहे। तर चेनची लांबी जी आहे ती मी इथे 21 इंच घेतलेली आहे। तर 1 इंच मी एक्स्ट्रा जी चेन आहे ती घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने सरळ भाग जो आहे तो चेनीचा ठेवून कपड्यावरती ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे रनर जे आहे ते चेन मध्ये अडकणार नाही, कपड्यामध्ये अडकणार नाही यासाठी अशा पद्धतीने बघू शकता मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर हा दुसरा पीस जो आहे तो उचलायचा आहे, तो चेनीवरती ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सरळ टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सुद्धा टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे सुद्धा त्याच पद्धतीने टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे एक रनर टाकते। आता बघू शकता तुम्ही एक जी चेन आहे ती मोठी आहे आणि एका साईडची जी चेन आहे ती छोटी आहे। तर अशा पद्धतीने आधी मोठ्या चेनीमध्ये रनर टाकायचं आणि त्यानंतर छोट्या चेनीमध्ये रनर टाकून थोडंसं हळूवारपणे एक रनर जे आहे ते अशा पद्धतीने ओढायचं, म्हणजे त्या दोघं जे भाग आहेत आपल्याला ते बंद पाहिजे आहेत। तर बघू शकता कुठेही कमी जास्त रनर जे आहे ते की चेन जे आहे ते कुठे कमी जास्त झालेली नाही आहे। तर आपल्याला हे दोन्ही जे भाग आहेत ते आपल्याला बंद पाहिजेत। त्यानंतर जे आहे ते एक्स्ट्राचा जो भाग आहे तो इथे कट करायचा आहे आणि चेन कट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही 2 रनर टाका, मी एकच रनर जे आहे ते टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे त्या बेल्ट लागणार आहे। तर बेल्टची जी रुंदी आहे ती मी 1 इंच ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ती मी इथे 23 इंच याची लांबी ठेवणार आहे, तुम्ही कमी जास्त ठेवू शकतात। हे हँडल्स मी 2 आपल्याला इथे लागणार आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे। सेंटरवरती असं एक लाईन ओढून घेतलेली आहे मी खडूच्या मदतीने। त्यानंतर मी ह्या लाईनीवरती आपल्याला 7 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। तर बेल्ट जॉईन करण्यासाठी आपण इथे मार्किंग करत आहोत। त्यानंतर सेंटरपासून आपल्याला 2 इंचावरती डाव्या आणि उजव्या बाजूला 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे बेल्ट आणि अशा पद्धतीने आपल्याला 1 इंच शिवून घ्यायचा आहे चौकोनी। तर दुसरा सुद्धा भाग अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आणि त्याचा चौकोनी शिवून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे जे आहे ते हँडल मी शिवून घेतलेले आहेत, दोन्ही हँडल मी इथे शिवून घेतलेले। त्यानंतर हा दुसरा पीस घ्यायचा आहे जो आपण आता कट केलेला होता तो त्याचं जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे त्याला आणि असं सेंटरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। सेंटरवरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा आपल्याला 7 इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि मग आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर हा बेल्ट सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे 1 इंच बेल्ट जो आहे तो आपल्याला इथे 1 इंच शिवून घ्यायचा आहे चौकोनी। तर मी इथे दोन्ही बेल्ट जे आहेत ते म्हणजे जॉईंट झालेले आहेत। अशा पद्धतीने मी दोन्ही बेल्ट जे आहेत ते लावून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे हा पीस जो आहे तो जॉईन करायचा आहे। हे दोन्ही पीस आपल्याला आता जॉईन करायचे आहेत। तर ह्या पीसवरती आपल्याला मोठ्या पीसवर हा छोटा पीस अशा पद्धतीने सरळ भाग एकावरती एक ठेवून इथे सरळ पिनअप करून घ्यायचा आहे। 2 पिन आम्ही इथे लावून घेणार आहे, इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर जे आहे ते दुसऱ्या पीसवरती आपल्याला अशा पद्धतीने हा छोटा पीस जो आहे तो दुसऱ्या पीसवरती ठेवायचा आहे दुसऱ्या साईडने आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे सुद्धा अशा पद्धतीने पिनअप करायचं आहे आणि आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे।
तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे लगेचच पाइपिंग करून घ्यायची आहे। तर कपडा मी 2 इंचाचा घेऊन डबल फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे। रफ एजेस कुठेही दिसणार नाहीत आणि धागे दोरे निघणार आहेत कपड्याचे, त्यामुळे आपल्याला इथे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूंनी बघू शकता मी पाइपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला आता सेंटर मार्क करायचं आहे। जे आपण पाइपिंग केलेले भाग आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं आहे आणि सेंटर इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या सुद्धा भागाला अशाच पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि आपल्याला इथे जे आहे ते एकावरती एक आपल्याला जो सेंटर आपण काढलेला आहे, जो कट केलेला आहे, तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे। व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे पिनअप करायचं आहे आणि आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे आणि खाली सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला कपडा जो आहे तो ठेवायचा आहे सरळ आणि इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। सेंटरवरती सेंटर दोघे आले पाहिजे अशा पद्धतीने मी दोन्ही भाग जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करून पाइपिंग करून घ्यायची आहे। तर मी दोन्ही बाजूंनी पाइपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर असा एक पीस आपला तयार होतो। त्यानंतर आपल्याला इथे बेस कट करायचा आहे। तर बेस कट करण्यासाठी मी 2.5 बाय 2.5 इंचाचे चारही बाजूंनी बॉक्स मार्क करून घेणार आहे। दुसऱ्या सुद्धा भागाला मी 2.5 बाय 2.5 इंचाचा असा बॉक्स तयार करणार आहे। समोरच्या सुद्धा भागाला मी 2.5 बाय 2.5 इंचाचा असा बॉक्स तयार करणार आहे। म्हणजे चैनीच्या वरती आपल्याला असे 4 बॉक्स बनवायचे आहेत आणि आपल्याला हे बॉक्स जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। तर मी बघू शकता चारही बाजूंनी मी 2.5 बाय 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून हे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे जे कोपरे आहेत ते अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि ते सरळ टिप मारून घ्यायचे आहे। इथे पिनअप करून घेणार आहे मी आधी आणि मग अशा पद्धतीने हे बॉक्स कट केलेले अशा पकडायचे आहेत आणि आपल्याला इथे पिनअप करून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने मी चौघही बॉक्स जे आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घेतलेले आहेत। तर मी इथे लगेचच पाइपिंग करून घेणार आहे। तर नॉन वुवनच्याच कपड्याने मी इथे पाइपिंग करून घेतलेली आहे चारही बॉक्सला। तर तुम्ही नंतर पाइपिंग नाही केली तरी चालेल ह्या बॉक्सला। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चेन ओपन करायची आहे आणि इथून आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे। तर तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनचे लंच बॅग बघायला आवडतील का किंवा तुम्हाला बनवायचे आहेत का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ बनवेल। तर 4-5 प्रकारच्या मी लंच बॅग जे आहे ते तुम्हाला बनवायला शिकवणार आहे। तर तुमच्या 50 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या तर मी नक्कीच तो व्हिडिओ अपलोड करेल। तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला शिवून घ्यायचं आहे काठावरती। इथे सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, काठावरती शिवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी तिन्ही भाग जे आहेत ते फोल्ड करून शिवून घेतलेले आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला खाली शिवून घ्यायचं आहे दोन्ही कोपरे। त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे ते खाली सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे, एकदम काठावरती शिवायचं आहे। इथे सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, इथे सुद्धा सरळ शिवून घ्यायचं आहे। तर इथे मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेले आहेत, सगळ्या बाजूंनी मी आता इथे शिवून घेतलेला आहे। इथे चौकोन इथे सुद्धा शिवून घेतलेला आहे दोन्ही बाजूने चैनीच्या वरती। त्यानंतर बघू शकता सगळ्या बाजूने मी जे आहे ते शिवून घेतलेला आहे। याचा आकार खूप सुंदर दिसतो अशा शिवल्यानंतर। तुम्हाला जर नसेल शिवायचं तर तुम्ही नाही शिवलं तरी चालेल, पण असं शिवल्यानंतर आकार खूप सुंदर दिसतो याचा। बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे, नक्कीच ट्राय करून बघा। तर आकार बघू शकता किती सुंदर तयार झालेला आहे। तर याचा मेजरमेंट सुद्धा मी सांगणार आहे। तयार मेजरमेंट याचा किती आलेला आहे, तर याची जी लांबी जी आहे ती 7 इंच तयार झालेली आहे, उंची जी आहे ती 8 इंच तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने साइडचा जो भाग आहे तो 5 इंचाचा तयार झालेला आहे। वरचा सुद्धा भाग जो आहे तो 5 इंचाचा तयार झालेला आहे। बनवायला खूप सोपी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।